हॅलो मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं सगळ्यांना माहितीच आहे की आजपासनं मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मातला, आपल्या महाराष्ट्रात अगदी पवित्र मानला जातो आणि हा महिना लक्ष्मी मातेच्या उपासनेचा महिना आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा असते ती अगदी सकारात्मक ऊर्जा देणारी, लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी प्रदान करणारी असते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेसाठी जी पूर्वतयारी मी करते. पूर्वतयारी म्हणजे एक पूर्वतयारी असते की आपण पूजेच्या आदल्या दिवशी करतो आणि ही एक म्हणजे जी वर्षभराचं आपलं पूजा झाल्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी आपण काही सामान जे आहे ते असं ऑर्गनाईज करून ठेवलं की वेळेवर दुसऱ्या वर्षी घाई होत नाही. तर मी पण एका अशा बॉक्समध्ये आपलं मार्गशीर्ष महिन्याला लागणारं सामान ठेवते, जे प्रत्येक वर्षी मी हा बॉक्स काढला की मला इझिली सामान मिळतं आणि कुठेही शोधाशोध करावं लागत नाही. तर आज विचार आला की तुमच्यासोबत पण माझ्या गोष्टी, माझं कलेक्शन जे आहे ते मी शेअर करावं. सो पूर्ण व्हिडिओ बघा, कारण आता हा बॉक्स मी ओपन करेल आणि यातल्या सगळ्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करेल. देवींचे कपडे, दागिने आणि काय काय गोष्टी माझ्याकडे मी रेडी ठेवते. सो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तुम्ही बघू शकता हा बॉक्स जे आहे मी आता ओपन केलेला आहे आणि आता एक एक करून आपण यातलं सामान काय काय आहे माझ्याकडे ते बघूया. तर सगळ्यात आधी हा आहे माझा लक्ष्मी मातेचा मुखवटा. पूर्ण आपली सजावट कलशला सजावट केल्यानंतर हा मुखवटा मी कलशाला लावून लक्ष्मी मातेचं रूप देते. सो हा माझा कोल्हापूर महालक्ष्मीच्या रूपातला लक्ष्मी मातेचा मुखवटा आहे. लक्ष्मी माता पूर्ण सजल्यावर एकदम सुंदर दिसतात. पुढची गोष्ट मी ठेवते एक खाली बॉक्स, जो आपल्याला कधी पण कामी येतो. पूजेचे काही सामान ठेवायला म्हणा किंवा कुठले दागिने वगैरे ठेवायला कामी येतो. तर हा एक खाली बॉक्स सुद्धा माझ्या या बॉक्समध्ये असतो. आता ज्या नंतरच्या वस्तू आहेत त्या वस्तू काही अशाप्रमाणे. हा जो आहे हा बेसिकली एक दिवा आहे, पण याचं कमळाचं शेप जे आहे ते अगदी लक्ष्मी मातेच्या आसनासारखं असते, म्हणून मी याला लक्ष्मी मातेचं, जी छोटी माझ्या देवाऱ्यात लक्ष्मी माता आहे त्यांचं आसन म्हणून वापरते. आणि हा एक असा छोटासा जे आहे मी आसन ठेवते ज्यावर दिवा ठेवायला बरं पडतं, कारण वेळ आली की शोधाशोध होत नाही. आणि हे एक अशी बॅग आहे ज्यात मी एक शिक्का आणि सुपारी ठेवते, कारण ती कलशात टाकायला आपल्याला लागते आणि वेळेवर कधी शिक्का सापडणार नाही किंवा सुपारी असं धांदल नको, म्हणून मी एक नेहमी ठेवत असते. त्यानंतर हे आर्टिफिशियल फ्लावर, वेणी, गजरे आहेत. हे का ठेवते, कारण कधी मार्केटला अवेलेबल नसतील गजरे किंवा फुलं, काही कारणास्तव नाही भेटले तर श्रृंगार जो आहे लक्ष्मी मातेचा अपुरा नको वाटायला, म्हणून हे मी बॅकअप ठेवते. मी दाखवणार आहे सगळ्यात म्हणजे सगळ्यात आवडणाऱ्या गोष्टी मला पण आणि सगळ्यांना पण, ते आहे माझ्या देवींच्या, लक्ष्मी मातेच्या ड्रेसेसचं कलेक्शन. तर सगळ्यात आधी हा बघा, हा पिंक ड्रेस, गुलाबी कलर, जो खूप सुंदर दिसतो. त्यानंतर हा हिरवा रंग, हिरव्या रंगाचा वस्त्र जो खूप उठून दिसतो देवीला घातल्यानंतर. त्यानंतर हा केशरी रंगाचा देवीचा वस्त्र, महालक्ष्मी मातेचा वस्त्र, जे आपण कलशाला घालतो आणि खूप सुरेख रूप येतं या रंगाने. त्यानंतर हा पिवळ्या रंगाचा देवीचं वस्त्र, हे पण खूप सुंदर दिसतं. त्यानंतर हे काही जे 2-3 कोल्हापुरी स्टाईलचे वस्त्र मी देवी मातेसाठी घेतलेले आहे, तर हे पण तुम्हाला दाखवते. तर हा बघा, हा किती सुंदर कोल्हापुरी वस्त्रचा जो साज आहे देवीचा, किती सुंदर आहे. तर कोल्हापुरी वस्त्र मला फार आवडतात, म्हणून साध्या आपल्या नॉर्मल रेग्युलर वस्त्र जे आधी दाखवले त्याच्यासोबत मी 2-3 कोल्हापुरी वस्त्रसुद्धा ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघू शकता तुम्ही हा
भगवा रंग आणि हिरवा रंग, हे असं सुरेखसं वस्त्र आहे. हे वर्क तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर आहे ना की खूप उठून दिसतं हे वस्त्र घातल्यानंतर आपल्या महालक्ष्मी मातेचं रूप. त्यानंतर लास्ट हे जे वस्त्र आहे आपलं, ते बघू शकता तुम्ही, कोल्हापुरी स्टाईलचं वस्त्र, लाल आणि पिवळ्या रंगाचं, प्लस त्यावर कमळ सुद्धा बनलेले आहेत, जे लक्ष्मीच्या पूजेत एकदम सुंदर दिसतात. आणि हे वस्त्र सुद्धा घातल्यानंतर ना लक्ष्मी मातेचं रूप एकदम उठून येतं. हे आहेत माझ्या देवी मातेच्या, लक्ष्मी मातेच्या कपड्यांचं माझं कलेक्शन. सध्या माझं मार्केटला जाणं होत नाही, म्हणून अजून मी काही नवीन घेतलेलं नाही आहे. जे माझ्याकडे ऑलरेडी आहे तेच दाखवते आहे. पुढे जाणं झालं तर काही नवीन घेतलं तर ते पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. त्यानंतर प्रत्येक वर्षी काम झालं की असं छान प्लास्टिकमध्ये त्या वस्त्रांना रॅप करून ठेवून देते, म्हणजे ते नवीनच्या नवीन दिसतात, त्यांची शाईन जात नाही, जुनाट पडत नाही. आणि हे डब्यात पॅक करून ठेवते, जेणेकरून वेळेवर शोधाशोध सुद्धा होत नाही आणि इझिली आपलं सामान एका ठिकाणी सापडतं. आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते सगळ्या लेडीजची आवडती गोष्ट आहे, जे आहे दागिने. माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे देवीचे दागिने आहेत आणि ते मी सेपरेट ठेवलेले आहेत. म्हणजे माझे दागिने जे आहेत ते वेगळे आणि देवांसाठी, लक्ष्मी मातेच्या सजावटीसाठी, त्यांच्या शृंगारासाठी किंवा आपल्या नवरात्रीत कधी देवीचा शृंगार करावा लागला तर ते जे दागिने आहेत ते मी वेगळे ठेवते, ते मी वापरत नाही. माझे दागिने आणि जे पूजेसाठी लागणारे दागिने आहेत त्यांचं वेगळं वेगळं सेपरेट ठेवते पण, आणि पूजेत लागणारे दागिने मी घालत नाही, ते परत तसंच्या तसं पॅक करून डब्यात ठेवते. नेक्स्ट टाईम किंवा पुढच्या वर्षी ते परत वापरते. सो आता व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी तुम्हाला माझं देवींचं जे आहे, लक्ष्मी मातेचं दागिन्यांचं कलेक्शन तुम्हाला शेअर करते. तर हे बघा, हे आहेत माझे देवी मातेची, आपल्या लक्ष्मी मातेचे दागिने. तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे एक एक करून. तर सगळ्यात आधी ठेवताना जे आहे ना, मी वेगळं वेगळं ठेवलेलं आहे. म्हणजे मोत्याचा साज वेगळा आणि आपला जो गोल्डन कलरचे दागिने जे असतात, गोल्डन पॉलिशचे जे दागिने असतात त्यांचा साज वेगळा. ठीक आहे, कारण ते एकत्र झालं की परत कन्फ्युजन, इकडे तिकडे शोधा, त्यापेक्षा आधीच सेपरेट ठेवलेलं बरं. कुठल्या ड्रेसवर मोत्यांचे दागिने चांगले दिसतात, जसं पिंक कलरचं जे वस्त्र दाखवलं होतं ते घातलं की मी मोत्यांचा साज घालते देवीला, तर तेव्हा मोत्यांचे दागिने चांगले दिसतात. आणि जेव्हा कधी असं लाल किंवा कुठला वेगळा वस्त्र ज्याच्यावर गोल्डन चांगले दिसतील तेव्हा गोल्डन घालते. सो वेळेवर कन्फ्युजन नको म्हणून हे आधीच सेपरेट ठेवलेले आहेत. तर सुरू करूया. सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते मोत्यांचे दागिने. तर ही बघा, ही आहे मोत्यांची ठुशी. याला मोत्याच्या एखाद्या हार सोबत मी पेअर करते घालताना. सो ही आहे ठुशी. त्यानंतर हा आहे लक्ष्मी हार, मोत्यांचा एक लॉंगसा असा लक्ष्मी हार नाही म्हणता येईल, बट एक हार आहे मोत्यांचा. ठुशी सोबत पेअरअप करून घालायला हा खूप चांगला वाटतो. सो हा आहे लक्ष्मी हार. त्यानंतर हे मोत्यांचं मंगळसूत्र, मोत्यांचं पेंडंट असलेलं मंगळसूत्र, जे मी मोत्यांचा साज जेव्हा घालेल ना तेव्हा हे मंगळसूत्र घालते देवीला. त्यानंतर हा एक असा छोटा हार आहे मोत्यांचा, जो ठुशीसोबत सुद्धा पेअर करून चांगला दिसतो, किंवा ठुशी हा छोटा हार आणि त्यानंतर मग मोठा लक्ष्मी हार असं सुद्धा छान दिसतं. सो डिपेंडिंग ड्रेसवर डिपेंड करतं की कसं मी कंबाईन करते. आणि त्यानंतर हा एक छोटा लक्ष्मी हार, जसं तुम्हाला दाखवलं होतं लक्ष्मी हार सारखं पेंडेंटवर बघा तुम्ही छान मोर आहे. आणि हा लक्ष्मी हार सुद्धा ठुशीसोबत पेअर करून खूप छान दिसतो. जस्ट एक मिनी किंवा छोटासा आपण म्हणू शकतो हा लक्ष्मी हार आहे. त्यानंतर ही सुद्धा एक ठुशी आहे किंवा चोकर सारखं. हे पण कधी 4 गुरुवारपैकी एक गुरुवार जर पहिले दाखवली ती ठुशी घातली तर ही घालते दुसऱ्या गुरुवारी, असं करते.
त्यानंतर ही सिंपलशी अशी नथ जे डबल साइडेड टेप लावून मुखवट्याला मी चिपकवते. आणि मोत्यांच्या साजमधला लास्ट दागिना जो आहे तो हा आहे एक सिंपलशी आपली मोत्यांची माळ. तर हा होता माझा मोत्यांचा संपूर्ण साज जो माझ्याकडे आतापर्यंत आहे देवीसाठी. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण वळूया गोल्डन कलरचे दागिने आहेत, त्यात पण पारंपरिक दागिने माझ्याकडे आहेत, ते पण मी तुम्हाला शेअर करते. तर सुरू करूया आपल्या गोल्डन दागिन्यांचं माझं कलेक्शन बघायला. तर सगळ्यात पहिले हे बघा, हे असे 3 वेगळ्या टाईपचे मंगळसूत्र जे आहे ते मी ठेवलेले आहे. हे वेळप्रसंगी जसा ड्रेस असेल जे मला वाटेल की चांगलं दिसेल ते मी देवीला घालते. नेक्स्ट आपला आहे ठुशी, जी पारंपरिक आपलं महाराष्ट्रीयन दागिनं ज्याच्याशिवाय महाराष्ट्रीयन लुक पूर्णच होत नाही. सो ही ठुशी आहे. या 2 प्रकारच्या ठुशा माझ्याकडे आहेत देवीच्या. त्यानंतर हा सिंपलसा एक चेन टाईप हार आहे जो मी ड्रेसवर मॅच होत असेल, मला वाटत असेल की नाही घातला पाहिजे तर मी घालते कलशाला. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो हार आहे तो माझ्या कलेक्शनमधला फेवरेट हार आहे. जेव्हा पण गोल्डन ड्रेस घालायची जेव्हा पण म्हणजे असं मला वाटेल की या ड्रेसवर गोल्डन साज घालायचा आहे तेव्हा मी देवीला ना हा हार फर्स्ट चॉईस माझी असते, हा मी नक्कीच घालते. आणि त्यानंतर दुसरे दागिने घालते. ठुशीसोबत सुद्धा पेअर करायला हा हार खूप सुंदर दिसतो, किंवा सिंगल पण घातला ना तरी पण कलशला एकदम खूप सुंदर एक लुक येतो. त्यानंतर ही पारंपरिक आपली बोरमाळ जी ठुशीसोबत पेअर करायला खूप सुंदर दिसते आणि एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन असं लुक येतं. त्यानंतर ही एक सिंपलशी गोल्डन बीड्सवाली माळ आहे माझ्याकडे, जी थोडी आता जुनाट झाली आहे. जर मला वाटेल की जुनी झाली तर मी वापरणार नाही, पण ही छान तर दिसते कुठल्या कुठल्या ड्रेसेसवर. तर हा जो नेक्स्ट दागिना जो आहे तो आहे पुतली हार, आपण बोलतो महाराष्ट्रामध्ये, आणि हा पण एक पारंपरिक आपला महाराष्ट्राचा दागिना आहे. सो हा पण मी कलशाला नक्कीच घालते. त्यानंतर हा तुम्ही बघू शकता, हा एक लक्ष्मी हार आहे, छान साजेचा लक्ष्मी हार आहे. लक्ष्मी हारचे पण 1-2 टाईप माझ्याकडे आहे. तर हा लक्ष्मी हार सुद्धा मी ठुशीसोबत पेअर करून, किंवा एक लॉंग मला काहीतरी ज्वेलरी पाहिजे असेल तर तो मी यूज करते. त्यानंतर बघा, हा माझा फेवरेट लक्ष्मी हार जो इतका सुंदर दिसतो ना, हा मी वापरतेच. एखाद्या गुरुवारी तरी नक्की हा लक्ष्मी हार घालून देवीला शृंगार करायचा प्रयत्न करते. सो बघा, हा लक्ष्मी हार किती सुंदर आहे. त्यानंतर हा लास्ट छोटा लक्ष्मी हार, हा सुद्धा मी वापरते. ठुशी कधी नाही घातली तर हा छोटा लक्ष्मी हार घालून त्यासोबत बाकीचे दागिने जे आहेत ते पेअर करते. तर असं होतं माझं हे गोल्डन दागिन्यांचं कलेक्शन. तर आता आपल्या वस्तू ऑलमोस्ट संपत आलेल्या आहे, 1-2 वस्तू बाकी आहे. सो दागिन्यांबद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छिते की असं गरजेचं नाही आहे की आपल्याकडे भरपूर दागिने असले पाहिजे किंवा वेगळ्या वेगळ्या टाईपचे दागिने असले पाहिजे. आपण साधं कलश मांडून पूजा केली, फक्त मनातला भाव जो आहे तो चांगला हवा. हे तर मला आवड आहे वेगवेगळ्या छान छान सुंदर गोष्टी घेण्याची, छान कलेक्ट करून ठेवायची, तर म्हणून मी घेते. सो असं नाही आहे की आपण घेतलंच पाहिजे किंवा वेगळे वेगळे दागिने जे आहे ते असलेच पाहिजे. सो हे माझं गोल्डन दागिन्यांचं कलेक्शन होतं. आता 1-2 वस्तू ज्या राहिल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. फ्रेश हळदी कुंकू जे आहे ते पूजेत वापरायला मी घेतलेलं आहे, तुळजापूरवरून आणलेलं आहे. तर हे मी वापरायला सध्या काढलेलं नाही, मी मार्गशीर्ष महिन्यातच गुरुवारी याचा शुभारंभ करेल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे महालक्ष्मी महात्म्याचं पूजाविधी आणि हे पुस्तक जे आपण नक्की वाचतो प्रत्येक व्रतामध्ये.
तर हे एक तरी आपल्याजवळ असणं आवश्यकच आहे. नंतर आपण उद्यापनाच्या दिवशी वाटायला आपण आणतो 4-5, पण हे तर असलंच पाहिजे एखादा आपल्याजवळ. तर हे पुस्तकसुद्धा मी माझ्याजवळ माझ्या बॉक्समध्ये ठेवते. तर असं होतं माझ्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूर्वतयारीची सगळी सोय आणि माझं सगळं कलेक्शन जे मी केलेलं आहे. तर मी पुन्हा एकदा सांगते की असं काहीही गरजेचं नाही आहे की आपल्याकडे खूप दागिने असले पाहिजे, वस्त्र असले पाहिजे. मला आवड आहे म्हणून मी घेते आणि छान सांभाळून त्यांना ठेवते एक आपल्या कलेक्शनमध्ये आणि वाटेल तसं त्यांना वापरते. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. दागिने कसे वाटले, कपडे कसे वाटले आणि पुन्हा तुम्हाला काही माझं कलेक्शन बघायची इच्छा असेल तेही तुम्ही सांगू शकता. आपले जे काही मतं आहेत ते मला द्या. तर आजसाठी एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद तुमचा टाईम दिल्याबद्दल. थँक्यू आणि श्री स्वामी समर्थ. हे सगळं माझं जे कलेक्शन आहे ते वापरून मी मार्गशीर्ष गुरुवार कसा साजरा करणार आहे, प्लस पुढे अजून काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते सगळं तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये कळायला हवं. म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला सपोर्ट असाच ठेवा. थँक्यू वन्स अगेन.